नमस्कार. स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी बटाटा पालक किंवा आलू पालकची भाजी. चला तर मग बघूयात आता याची कृती. बटाटा पालक किंवा आलू पालक बनवताना पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. साधारण 2 मूठ भरून स्वच्छ निवडून धुतलेला हा पालक, एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस करून घ्यावा, चिमूटभर मीठ, एक बारीक कापलेला मध्यम आकाराचा टोमॅटो, थोडं तेल, थोडी बारीक कापलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार हिरवी मिरची आणि 8 ते 10 काजू. सर्वप्रथम एका कढईमध्ये पाणी घालूया. त्यामध्ये चिमूटभर मीठ सुद्धा घालावं व स्वच्छ धुतलेला पालक या ठिकाणी मोठ्या गॅसवर साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हा पालक आपल्याला छान उकडून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे की झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण बंद करून पालक शिजवला तर याचा रंग खराब होईल, तो छानसा हिरवा राहणार नाही. लक्षात ठेवायचं आहे की पालक शिजताना खूप पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे पाणी फेकायचं नाही, हे भाजीमध्येच यूज करायचं आहे. तुम्ही जर खूप पाणी घातलं तर मग ते वाया जाईल. छान, तुम्ही बघू शकता हा पालक अगदी छान शिजला व याचे देठ सुद्धा ट्रान्सपरंट झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये सुकं खोबरं भाजूया. मध्यम गॅसवर छान तांबूस रंगावर हे खोबरं भाजायचं आहे. सुकं खोबरं छान तांबूस झालं आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर कापलेला कांदा घालू, 1 टीस्पून तेल घालूया आणि मध्यम गॅसवर थोडा गुलाबी होईपर्यंत हा कांदा परतायचा आहे. कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये हिरवी मिरची घालूया, काजूमुळे ही भाजी छान मिळून येते आणि हे सुद्धा छान परतून घेऊ. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं, बारीक कापलेला कोथिंबीर व टोमॅटो सुद्धा घालूया आणि हे सर्व मिश्रण थोडंसं परतून घेऊया. छान, तुम्ही बघू शकता हे अगदी छान परतलं गेलं. आता आपण हे सुद्धा भाजलेल्या खोबऱ्यासोबत थंड होण्यासाठी काढून घेऊया. या ठिकाणी उकडलेला पालक थोडा थंड झाला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घेऊ. फक्त पालक घ्यायचा आहे व पाणी इथे कढईमध्येच आपल्याला ठेवायचं आहे. या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेला पालक घेतला व ह्यातील पाणी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण ह्याची बारीक पेस्ट करूया. छान, तुम्ही बघू शकता पालकची अगदी छान फाईन पेस्ट झाली आहे. त्यानंतर सर्व भाजलेले इन्ग्रेडियंट सुद्धा वाटून घेऊया. छान, तुम्ही बघू शकता भाजलेला कांदा, खोबरं, काजू सुद्धा छान बारीक झाला आहे. या ठिकाणी दोन्हीही वाटण तयार. आपण हे बाजूला ठेवून देऊ व दुसऱ्या टप्प्यामध्ये काय साहित्य लागते ते बघूया. त्यानंतर बटाटा पालकच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे बटाटे, छान उकडून त्याची साल काढून घेतली आहे व त्याचे थोडे मोठे मोठे काप करून घेतले. चवीनुसार मीठ, साधारण 3 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, थोडं बटर, अर्थात बटर ऑप्शनल आहे, तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल, थोडे जिरे, मोहरी, चिमूटभर हळद आणि 1 टीस्पून किचन किंग मसाला. तुम्ही याऐवजी गरम मसाला सुद्धा वापरू शकता, पण किचन किंग मसाल्याची टेस्ट खूप छान येते. सर्वप्रथम
कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, आलं लसूण पेस्ट घालूया. छान तांबूस होईपर्यंत परतून घेऊ. छान लसूण छान हलका तांबूस झाला की त्यामध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो व काजूचं वाटण घालूया. हे सुद्धा छान परतून घेऊ. अशा प्रकारे बटाटा व पालकची भाजी बनवण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, पण हरकत नाही. काहीतरी वेगळं व खमंग खायचं असेल तर थोडा वेळ तर द्यावाच लागतो. छान तुम्ही बघू शकता हे वाटण अगदी छान परतलं व कडेला तेल सुद्धा छान सुटलं आहे. आता यामध्ये हळद घालूया, किचन किंग मसाला थोडं परतून घेऊ. आता यामध्ये पालकची पेस्ट घालूया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग ह्या पालकचा आला आहे. व पालक शिजवलेलं हे पाणी सुद्धा थोडं या भांड्यामध्ये घालू. छान व भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूया. थोडं आणखी पाणी घालणार आहे. तुम्ही बघू शकता थोडी ग्रेव्ही सारखी घट्टसर याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. चवीनुसार मीठ घालूया. लक्षात ठेवायचं आहे की पालक शिजवताना सुद्धा आपण चिमूटभर मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजाने थोडं कमी मीठ घालावं. व मध्यम गॅसवर याला एक छानशी उकळी काढून घेऊया. छान याला छान उकळी आली. आता यामध्ये उकडून सोललेला बटाटा घालूया व गॅस बंद करूया. बटाटा घातल्यानंतर आपल्याला ही भाजी शिजवायची नाही, कारण बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे. छान मिक्स करूया आणि सर्वात शेवटी बटर. अतिशय चविष्ट अशी बटाटा पालक किंवा आलू पालकची भाजी तयार. तुम्ही ही भाजी पोळी किंवा फुलका सोबत खा. ही अप्रतिम लागते. डब्यामध्ये नेण्यासाठी सुद्धा अतिशय छान पर्याय आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मुलं सुद्धा हॉटेल स्टाईल भाजी म्हणून ही अगदी आवडीने खातात. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.